गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तारीख आहे आजची 15 जानेवारी आणि आज आपल्याला लवकर काम सुरू झाले. म्हणजे आपल्याकडे रिझर्वेशन होती आणि आपल्याकडे होती 3:30 वाजताची रिझर्वेशन अमेनॉरा पासून एअरपोर्ट. तर त्याच्या आधी आपल्याला दिघीतनं पडली 2 वाजताची. म्हणलं चला आज इलेक्शन पण आहे, आपलं वोटिंग पण करायचे, त्या हिशोबाने लवकर काम उरकू. तर 2 वाजताच्या ट्रिपला आता 1:30ला आपण घरातनं निघलोय. 15 मिनिटात इथं पोहोचले. कस्टमरला कॉल केलाय, येतो बोललेत. 10 मिनिटं लागत. ठीक आहे, 10 मिनिटं वेट करूया. तर बघूया. आज आपल्याकडे ती एक रिझर्वेशन आहे, आणखीन एक घेतली आहे मागाशी मंगळवार पेठेत ना 6 वाजताची. त्याच्या आधी एक घेतली आहे 2.5 किलोमीटर, सॉरी खडकीत ना 5 किलोमीटरची 250 रुपये. ट्रिपच नव्हते, सगळे 250 असे दाखवत होत्या आणि सगळ्या एअरपोर्टचे ट्रिप आहेत. आता बघूया, मध्ये जर ट्रिप मिळाली तर आपलं काम व्यवस्थित होईल, नाही तर मग एखादी ट्रिप कॅन्सल करून पुढची कंटिन्यू करून असं काहीतरी ऍडजस्ट करावं लागणार आहे. तर बघूया. कस्टमरला कॉल तर केलाय, वेट टायमर सुरू झालाय आपला. रिचार्ज वगैरे मारलं नाहीये, फक्त उबेरचंच काम चालू आहे कालचे यालाच. तर ठीक आहे, बघूया. आणि काल येताना आपल्याला ट्रिप पडली होती, ते काही व्हिडिओमध्ये आपण मेन्शन नाही केलं नंतर. तर आता बघूया. आता सुरुवात आपली ही 263 रुपये काहीतरी दाखवले 8.5 किलोमीटरचे. फर्स्ट राईड उबेर. आलोय आपण एअरपोर्टला. 263 रुपये आपल्याला मिळाले. 278 रुपये कस्टमरचं बिल झाले. पुढची ट्रिप आहे आपली आता अमेनॉरापासून 3:30 एअरपोर्ट. तर आता इथनं ऑन द वे पडत असेल तर ठीक, नाही तर मग बाहेरनं आपण ट्रिप घेऊया. एकदा फ्रेश होऊन घेऊ इथं वॉशरूमला आणि पुढं बघूया कुठं जातोय. आलोय आपण एअरपोर्टला. 470 रुपये कस्टमरचं बिल झालं. 456 रुपये आपल्याला दिलेत. तर 456 263 बघा किती झाले. 700 रुपयाचं काम झाले. 700 जवळपास. आणि आता इथं आपल्याकडे 5 वाजताची होती स्टेशनचीच, खडकीपासून ती कॅन्सल केली मी. आणि आता 6 वाजताची स्टेशन पासून रेल्वे स्टेशनच्या आरटीओची तिथं कुठेतरी मंगळवार पेठ पासून एअरपोर्ट. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण कुठे जातोय. झोप येत होती मला, निवांत आलो कारण अजिबात झोपलो नाही. काल माझ्या मुलांनी झोपूच दिलं नाही, रात्री उशिरा झोपला, तब्येत ठीक नव्हती त्याची. तर जवळपास 12-12:15 झोपलोय. पिंपरी चिंचवड निगडी एरोमॉल पासून बाहेरच पडत होतं. आपल्याला निगडीची ट्रिप पडली 350 रुपये 21 किलोमीटर. तर घेतोय, म्हणजे तिकडनं एखादी पडली म्हणजे आपली स्टेशनची ती मॅच होईल. तर ठीक आहे, कस्टमरला कॉल पण केलाय, येतं ते. तर बघूया इथनं आता वरती. ड्रॉप झालाय आपला. कस्टमरला लोकेशन चुकीचं टाकलं होतं. 2.5 किलोमीटर गेलो पुढं आपण. तर 50 रुपये आपण वरती घेतले. 382 आणि 50 430 वगैरे आपल्याला मिळालेत. तर आता इथनं आपल्याला पिंपरी सौदागरची एक ट्रिप पडली 160 रुपयाला. तर 8 किलोमीटर आहे. तर ते आपण घेतली आहे. निघालोय कस्टमरच्या लोकेशनला आणि ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण लोकेशनला. ही ट्रिप आधी कस्टमरने म्हणजे 130 का 140 काहीतरी येत होतं, नंतर 30 रुपये ऍड केलेत वाटतं. मग 160 का 180 काहीतरी दाखवले. कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत. लोकेशन दिसतं इथंच जवळपास 8 किलोमीटर. आता इथनं आपल्याकडं 6 वाजताची आरटीओच्या इथून एअरपोर्टची ट्रिप आहे 309 रुपयांनी काहीतरी. तर ठीक आहे, तेवढंच आपल्याला मोकळं जाण्यापेक्षा ही ट्रिप मिळाली पिंपरी सौदागरची. तिकडनं जर स्टेशन मिळाली तर भारी काम होईल. तर ठीक आहे, बघूया, करूया कस्टमरचा वेट. येते बोल. झालाय आपला ड्रॉप आणि आपल्याला एक स्टेशनची रिझर्वेशन पडली, न बघता घेतली डायरेक्ट. आता त्या औंध रावेत रोडला आहे काहीतरी 5-6 किलोमीटर पिकअप दाखवलंय. 285 का 290 रुपये रिझर्वेशन दाखवले स्टेशनची. आता मी बघितलं नाही, मला वाटलं 1 किलोमीटर होतं ते बघायचे, याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली. ठीक आहे, आता घेतली आहे म्हणलं चला जाऊ द्या. 5:25 आहे आणि आपल्याकडे 6 वाजताची रिझर्वेशन बरोबर आपण पोचतोय. तर ऑन द वेची आपल्याकडे 6 वाजताची रिझर्वेशन आहे.
याची स्टेशन RTOच्या इथून एअरपोर्ट 9.5 किलोमीटरची 307 रुपये. तर बघा आता 1311 रुपयाचं काम झाले. ही समजा 300 पकडा, 1300, 1600 आणि 1900, 6.5 वाजता आपलं 1900 काम होईल. तिकडनं एअरपोर्ट पासून एखादी मिळाली तर ठीक, नाही तर आपण बघूया पुढं. तर आपण ती राईड केली स्टेशनची. बरोबर आपण 5 ते 7 मिनिटं आधी कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो. जी एअरपोर्टची होती ती 309 रुपयांनी. तर कस्टमर बोलले 6चा टायमिंग आहे, 6ला येते. बरोबर ठीक आहे. कस्टमर आले, लेडीज होते. तर आता सोडलं आपण इथं एअरपोर्टला. तर आपण आहे एअरपोर्टला. तर 350 गाड्या दाखवतात आहेत. आपलं 1905 रुपयाचं काम झालं. गाडी चालली आहे 105 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं बाहेर जातो. इथनं तर काही वाजली नाही आणि ओलाचं काही रिचार्ज मारलं नाही आपण. आणि उबेरचं पण कालच्या याच्यावरच चाललंय. जर आता जर ट्रिप केली तर पुढचं रिचार्ज ॲक्टिव्ह होईल. तर अशा प्रकारे 1900 रुपयाचं काम झालं आपलं.